जाऊबाईंच्यामुळेच तू लग्नाला नकार देत होतीस ना, पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. तुला विनू आणि विनूला तू आवडतेस. मी तुमच्या पाठीशी आहे. तुमचं लग्न होणार म्हणजे होणारच. नाही हो, आता कसं सांगू तुम्हाला. ते भाऊजी आहे तो माझे, आणि मी सखू आहे, आहोंची सखू. काकूंचं बोलणं ना मला अजिबात नाही आवडलंय. नाही म्हणजे मला तर त्या बोलल्याच, पण तुम्हाला तुमच्यावर आवाज चढून बोलायची त्यांची हिम्मत तरी कशी झाली हो. तुम्हाला सांगते सासूबाई, हे सगळं ना त्या तुळसामुळे होतंय. तिला ना स्वतःचं महत्व वाढून घ्यायचंय हो. काकूंच्या लग्नाच्या प्रस्तावाला हिने चक्क नकार दिला. आता बोला. काय? ती नाही म्हणाली? सांगते काय, लग्नाला होकार दिला असता तर हिचं नशीब फळफळलं नसतं का. पण नाही म्हणाली. सासूबाई, हिचा ना सावकारांवर डोळा आहे, सावकारांवर डोळा आहे. कधी कधी ना मला वेगळीच शंका येते. ही नक्की तुळसाच आहे ही खरी कुणी वेगळीच. बघा ना कशी चतुराईने इथवर आली. नदीवर सुद्धा सावकारांच्या मागावरच असणार. म्हणून तर मला आधार द्यायला ह्यांनी तिला बोलवलं आणि ही घरापर्यंत आली. आधी गंगी आणि मग हळूहळू आता सगळ्यांवर ताबा मिळवायला लागली आहे. हिचा नक्की हेतू तरी काय आहे? ही आहे तरी कोण? ही आहे तरी कोण? आता मी तुला जाऊनच देणार नाही. किती काम करतेस ग तू, माझ्यासोबत खेळतच नाहीस. चल आता खेळ माझ्यासोबत. वा रे वा, खेळते की तुमच्याशी, पण कामाच्या वेळी काम करते. आणि 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 मला माहिती आहे. आणि काय? मला एक गंमत माहितीये. गंमत? कुठली गंमत? तुला विनू मामाशी नाही दिगू मामाशी लग्न करायचंय ना. हा मला माहितीये, मला माहितीये. शंभूराजे, असं नाही बोलायचं. कोणी ऐकलं तर मला घराबाहेर काढतील ना. चालेल का तुम्हाला? बघूच ना कोण तुला घराबाहेर काढते. बघतोच, त्याला पहिलं माझ्याशी लढावं लागेल. आता हसतेस काय? मला गोष्ट सांग. आता मला झोप लागेपर्यंत माझ्या बाजूला झोपून तू मला गोष्ट सांग. झोपून? हो नाही नाही, मी कशी इथे झोपू? मालकीणबाईंनी पाहिलं तर रागवतील ना मला, आणि त्यांच्या पलंगावर मी कशी झोपणार? अगं मग बसून सांग. शंभूराजे तुम्ही तू मला ना आता एक गोष्ट सांग. त्या राजकन्याची सांगा. सांगते. तर लग्न झाल्यावर राजकन्या राजकुमाराबरोबर सासरी आली. राजकन्याचं राजकुमारावर खूप प्रेम होता आणि राजकुमाराचं पण तिच्यावर ना. हो, त्याचंही तिच्यावर खूप प्रेम होतं. राजकुमार राजकन्याची काळजी घ्यायचा, तिच्यावर माया करायचा. राजकन्या कुठल्याही संकटात असेल तेव्हा राजकुमार तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचा. मग तिथे ना एक दुष्ट जादूगर आला. दुष्ट जादूगर? एकदा काय झालं, राजमातेचा किमती सोन्याचा हार त्या दुष्ट जादूगराने चोरला आणि हे राजकन्येने पाहिलं. पण चोरी करणं तर
पाप असतं ना. हो, पाप असतं, पण त्या दुष्ट जादूगाराला त्याचं काय? पण आपण पकडले जाऊ याची भीती मात्र त्याच्या मनात होती. आणि धूर्तपणे चोरीचा सगळा आळ